छत्रपती शिवाजी पुलाला ऐतिहासिक महत्त्व आहे। याच पुलावरून कोल्हापूर रत्नागिरीकडे महामार्ग जोडला जातो। तसेच पन्हाळा व विशाळगड या ऐतिहासिक किल्ल्याकडे जाता येते। कोल्हापूरचे कोकणच प्रवेशद्वार म्हणून या पुलाची ओळख आहे। त्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी गेल्या 25 वर्षापासून जुना बुधवार तालीम मंडळाच्या वतीने करण्यात येते। मात्र आजतागायत पुतळ्याबाबत कोणताही सरकार व शासन दरबारी निर्णय झाला नाही। त्यामुळे आज या संदर्भात खासदार शाहू महाराज छत्रपती यांची जुना बुधवार तालिमीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली। याबाबत केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून रीतसर परवानगी घेऊन या पुतळ्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आज आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना जी बऱ्याच वर्षापासूनची जी मागणी आहे, शिवाजी म्हणजे पुतळ्या आपला शिवाजी पुलावर अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आणि त्यांना आम्ही त्याची कारण मीमांसा सुद्धा सांगितली की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची जरी राजधानी रायगड असली तरी त्यांची कर्मभूमी किंवा सिद्धी जोहारचा जो अखंड लढा जो होता तो तोडण्याचं काम विशाळगडावर झालं आणि आषाढ महिना आता त्या अनुषंगानं आम्ही बाबा अश्वारूढ पुतळाहून जे कोल्हापूरवासियांची जे प्रवेशद्वार आहे, पन्हाळ्याकडून विशाळगडाकडून येणारं कोल्हापुरात येणारं प्रवेशद्वार आहे, त्या मोठी अश्वारूढ पुतळ्याची परवानगी द्यावी। त्यासाठी जरा आम्हाला लोकवर्गणीतून जरी वर्गणी गोळा करावी लागली तरी ते आमच्या नागरिकांची किंवा पेठेतील कोल्हापूरवासियांची तयारी आहे। पण ज्या काही शासकीय ज्या अडचणी असतील पुतळा बसवण्याबद्दल किंवा हे बसवण्याबद्दल ज्या काय असतील त्या दूर करून लवकरात लवकर कुठल्या आषाढ महिन्यापर्यंत तो पुतळा बसवण्याबाबत कार्य करायचे याबाबत आम्ही सविस्तर चर्चा श्रीमंत शाहू महाराज यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी अत्यंत सकारात्मकदृष्ट्या आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला। त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद करतो आणि पुन्हा एकदा त्यांना आम्ही विनंती केली की याबाबत आपण जातीने लक्ष द्यायला। यावेळी जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजित शिंदे, सुनील भांदिगिरे, सुनील शिंदे, धनाजी दिंडे, रमेश पुरेकर, बळील चव्हाण, शंकर वैरागी, रोहित वैरागी, रोहित वरेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।